न्यू मेंबर हाय हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि 2-3 दिवसाचा गॅप घेतला होता मी, कारण तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे मी ब्लॉग टाकू शकले नाहीये। पण आता रेग्युलरली ब्लॉग पुन्हा येतील। हे आहे कॉटन रेन स्टेशन आणि आज मी निघाली ऑफिसला। आजचा मी पूर्ण डेचा ब्लॉग बनवणार आहे। बघू मला किती आणि कुठे शूट करायला मिळतंय। तर सकाळची माझी ट्रेन मिस झाली होती, तर ट्रेन मिस झाल्यामुळे आज आपण प्रवास करणार आहोत ट्रेन चेंज करून। म्हणजे माझी जी डायरेक्ट ट्रेन आहे पोहोचण्याची ती मिस झाली होती, सो आपण आज बँड्राला उतरून दुसरी ट्रेन पकडून 2 ट्रेनने प्रवास करणार आहोत। तर हा असा फर्स्ट ब्लॉग असणार आहे ज्याच्यामध्ये मी असं ट्रॅव्हलिंग दाखवणार आहे, ज्याच्यामध्ये मी ट्रेन चेंज करून मग ऑफिसला जाते। सो आजचा पूर्ण ब्लॉग नक्की बघा। इथे मी बँड्रा ट्रेन पकडली आहे ऑफिसला जाण्यासाठी। आता ही ट्रेन आपण बँड्रामध्ये चेंज करणार आहोत आणि ही ट्रेन बँड्रापर्यंतच असल्यामुळे खूपच कमी गर्दी असते, म्हणजे ऑलमोस्ट रिकामी ट्रेन असते। एका सीटवर 1 किंवा 2 जण आरामात बसून जाऊ शकतात। मी मस्त हेअर वॉश केलेला, त्यामुळे जरा हेअर सुकवत होते आणि छान वाटत होतं। मॉर्निंगचं सध्याचं तरी वातावरण खूप छान असतं, कारण कधी कधी पाऊस येत असतो पण असं जास्त ऊन नसतं, त्यामुळे भारी वाटतं मला। त्याच्यानंतर इथे बाहेरचं तुम्ही बघू शकताय की इथे वडाळा स्टेशन येणार आहे आता, आणि खूप भारी वाटत होती मॉर्निंग मला आजची, म्हणूनच मी ब्लॉग शूट करायचं ठरवलं होतं। कारण माझा फुल डे रुटीन ब्लॉग एकही मी शूट केलेला नाहीये, म्हणून म्हटलं आज आपण फुल डे बघूया आपण किती वेळा शूट करू शकतोय। कारण मी बऱ्याच वेळा ठरवलेलं फुल डे ब्लॉग शूट करायचा, आणि कामाच्या लोडमध्ये सगळं विसरून असं अर्ध्या दिवसाचं शूटिंग केलं आणि अर्धा दिवस मी शूट करूच शकले नाहीये बऱ्याच वेळेला। पण आज मी आठवणीने लक्षात ठेवून पूर्ण दिवसाचं शूटिंग करणार आहे आणि त्यातलं तुम्हाला मग मी शेअर करणार आहे। तर हे आलं आहे बँड्रा स्टेशन। जेव्हा आपल्याला बँड्रामध्ये ट्रेन चेंज करायची असते तेव्हा खूप मोठा टास्क असतो। हे तुम्ही बघितलं की किती जास्त गर्दी होती। पूर्ण त्या ब्रिजवरून मला फर्स्ट प्लॅटफॉर्मला यायचं होतं, ह्याच्यामध्ये खूप जास्त वेळ जातो। खरं तर मी हे सगळं खूप फास्ट शूट केलं आहे, कारण एवढा मोठा ब्लॉग बघायला तुम्हाला पण बोर होईल। फायनली मी तिकडच्या प्लॅटफॉर्मवरून इकडच्या प्लॅटफॉर्मवर पोहोचले आणि ही आली आहे माझी ट्रेन। आता मला लगेचच उतरायचं आहे, पण तरीही तिकडून इकडे चालत येईपर्यंत मला खूप दमायला झालं होतं तब्येत ठीक नसल्यामुळे, म्हणून मी बसली। खूप जास्त घाम येतोय, त्यामुळे मेकअप करणं तर पॉसिबलच नाहीये सध्या, त्यामुळे सध्या नो मेकअप लुक आहे। पण लिपस्टिक मॅन्डेटरी असते, त्यामुळे ती लावलीच पाहिजे। आणि इथे आलेलो आहोत आपण जिथे उतरायचं आपल्याला त्या स्टेशनला। फायनली 2 ट्रेन चेंज करून मी लोकेशनला पोहोचलेली आहे, पण आता आपल्याला पुन्हा एकदा ब्रिज चढून बाहेर जायचंय। तर एवढा जास्त वॉक असतो। ज्यांना असं वाटतं की वर्किंग वुमन्सला मस्त सॅलरी असते, सगळं असतं, तर त्यांना स्ट्रगलही खूप असतो। तर सो प्लीज बघा की किती ट्रॅव्हल करून जावं लागतं ऑफिसला, आणि तिथे गेल्यानंतर वेगळाच टास्क असतो, तो वेगळं स्ट्रगल असतं। आणि इथे आपण पोहोचलेलो आहोत रिक्षासाठी। तर माझी फ्रेंड आहे, तिने रिक्षा ऑलरेडी पकडली होती, पण रिक्षा पकडल्यानंतर ही ट्रॅफिक तर लागणारच होतं। ट्रॅफिकमधून येऊन आम्ही पोहोचलो आहोत ऑफिसच्या खाली। तर असा पूर्ण दिवसाचा जी सुरुवात असते ती अशी धावत पळत करायची असते। प्रत्येक वर्किंग वुमनला हा स्ट्रगल असतोच, पण तो आपण असं हसत पार करायचा असतो, त्यामुळे आपली एनर्जी छान राहते। इथे आमची मस्ती चालली होती, गप्पा चालल्या होत्या, आणि फायनली आम्ही पोहोचलो आहोत ऑफिसमध्ये। ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर सगळेजण आम्ही आपली प्रेझेंटी लावून लॉग इन करायला गेलो, आणि ही मी चालली आहे माझ्या कॅबिनकडे। आणि सकाळी खूप जास्त काम असतं, त्यामुळे मी आज आठवणीने मी कॅमेरा चालू केला की मला आजचा ब्लॉग शूट करायचा आहे। आणि ह्या लंच ब्रेकच्या आधीचं जे काही कामाचं माझं शेड्यूल आहे ते चालू होतं।
मेल्स आणि सगळं जे काही मला दिवसभरामध्ये कामं असतात ऑनलाईन ती सगळी मी करत होते। प्रत्येक वर्किंग वुमनला घरातलं सगळं आवरून सगळा स्ट्रगल करून ऑफिसला यायचं असतं। पण मी इथे पण याच्यासाठी म्हणते, हे सगळं आम्ही स्वतः चॉईस केलेलं असतं, म्हणजे मी तरी ही लाईफ स्वतः चूज केलेली आहे माझ्यासाठी। त्यामुळे मला हा स्ट्रगल अजिबात त्रासदायक वाटत नाही। हां, फक्त कधी कधी कंटाळा येतो ह्या सगळ्याचा रुटीनचा, पण हे सगळं जर तुम्हाला आवड आहे जॉब करायची तर तुम्ही आनंदाने करता। आणि तेवढंच झालेलं आहे आपला लंच ब्रेकमध्ये दुपारी अजिबात ऊन नव्हतं बाहेर, म्हणून मी आधी बाहेरचा सीन दाखवला आणि आम्ही सगळे चाललो आहोत खाली कॅन्टीनमध्ये जेवायला। आणि हे आहे खालचं वातावरण, छान होतं आजचं वातावरण। ऊन नव्हतं, खरं तर ऊन पाहिजे होतं, ऊन असल्यावर जरा दुपारी बरं वाटतं। कंटिन्युअसली AC मध्ये बसून जरा खाली उन्हात गेल्यावर छान वाटतं। कॅन्टीनमध्ये खूप जास्त गर्दी होती। आणि हा आमचा सगळ्यांचा लंच आहे, माझा नाहीये, मी टिफिन घेऊन जाते कारण मी घरचं जेवण खाणं मला आवडतं। हा माझा टिफिन आहे आणि हा सगळे जे माझ्याबरोबर जेवतायत माझे कलिग्स त्यांचे सगळ्यांचं जेवण आहे। मस्त आम्ही जेवण केलं आणि निघालो पुन्हा वरती आणि त्यानंतर मग कामाला सुरुवात। आज माझी दुपारनंतरच तब्येत थोडी खराब झाली होती, पण काही ऑप्शन नसतो, काम तर करायचंच असतं। त्यामुळे पुन्हा जोमाने कामाला लागली। माझे जे काही कामं होती ती मी सगळी संपवली फटाफट। घरी जायचं होतं आणि मला खरं तर रेस्ट करायचा होता, मेडिसिन घेऊन बरं वाटत नव्हतं। मी सगळ्या माझ्या वर्किंग वुमन्सला किंवा घरी असणाऱ्या वुमन्सला सगळ्यांना हेच सांगेन की जर रोज तेच रुटीन आहे, रोज आपल्याला तीच कामं करायची आहेत, तर प्रयत्न करा की ती हसत कराल, थोडं इंटरेस्टिंग बनवून करून बघा। जर तुम्हाला जास्त चेंज हवा असेल तर अधूनमधून ब्रेक घेत चला, त्याच्यामुळे तुम्हाला बरं वाटेल। ब्रेक घेतल्यामुळे आपल्याला एक नवीन एनर्जी मिळते, वेगळं काहीतरी केल्यामुळे थोडंसं एक्साइटमेंट असते की चला काहीतरी वेगळं केलंय। आणि असा दिवसाचा एंड होतो। मी आता घरी जाण्याची तयारी केलेली आहे आणि निघालोय आम्ही घरी। तर मी असा खूप फास्ट फॉरवर्डमध्ये तुमच्याबरोबर माझा दिवस शेअर केलेला आहे, जे की पॉसिबल नसतं प्रत्येक गोष्ट शूट करणं, पण तरीही मी आज आठवणीने प्रत्येक इम्पॉर्टंट मोमेंट शूट केलेली आहे। तर याच्यामध्ये मी टी ब्रेकचं शूटिंग केलं नाही कारण मी टी ब्रेक घेतलाच नव्हता आजच्या दिवसामध्ये। फायनली दिवस संपवून मी पोहोचलेली आहे माझ्या घरी, म्हणजेच त्या स्टेशनला जिथे मी राहते। ही आहे एक्झिट आणि बारीक पाऊस येत होता त्यामुळे मला शूट करायला जमत नव्हतं, तरीही मी मोबाईल खाली हातात पकडून शक्य तेवढं शूट करू शकते। आणि माझ्या तोंडावरून तुम्हाला कळतच असेल की मला बरं नसल्यामुळे मी खूप जास्त थकली आहे। आणि मग इथे मी पोहोचली आहे घरी गेल्यानंतर मी तुमच्याबरोबर कंटिन्यू करते ब्लॉग। ही आहे लिफ्ट, मी लिफ्टचा वेट करत होते आणि आता मला खरंच एनर्जी नव्हती, मला खरंच झोप आली होती खूप आणि बरंही वाटत नव्हतं। त्यामुळे घरी गेल्यावर बोलूयात आपण। हॅलो, आणि आत्ता पोहोचली आहे मी घरी। दिवसभराचं मी आजचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर केलं आहे। थोडीशी तब्येत बरी नाही आहे, बघू आता डिनर आणि काय करायचं आहे ते। आता वाजलेत 8 वाजलेत, 8 वाजता पोहोचली मी घरी। अजून बॅग आणि सगळं मला फ्रेश व्हायचं आहे, तर मग बघूया पुढे अजून काय होतं। आणि अगदी शॉर्टकटमध्ये मी फक्त अंडा राईस बनवला होता आज, कारण अजिबात एनर्जी नव्हती, मला काहीतरी खाऊन पटकन आराम करायचा होता। कारण सगळं स्ट्रगल, सगळं जरी महत्त्वाचं असलं तरी आपली तब्येत, आपली हेल्थसुद्धा आपली प्रायोरिटी असली पाहिजे। त्यामुळे अशा वेळेला फटाफट आणि हेल्दी ऑप्शन चूज करायचा आणि ते खाऊन पटकन स्वतःची काळजी घ्यायची असते, आराम करायचा असतो। ही अंडा राईसची रेसिपी उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल नक्कीच। आणि मस्तपैकी आम्ही डिनर केला आणि त्याच्यानंतर मी मेडिसिन घेऊन आराम केलेला आहे। तर आजचा हा छोटासा आणि फास्ट ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आपण सगळे भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी सुद्धा असं छान जेवण बनवा आणि आराम करा। तुम्ही सगळ्यांनी आपली काळजी घ्या। बाय।